सुप्रिया सुळेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी पाण्याच्या बाटल्या फेकल्यात। आझाद मैदानात सुप्रिया सुळेंच्या गाडीला मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता। मराठ्यांचं वाटोळं शरद पवारांनी केलं अशा प्रकारची घोषणाबाजी सुद्धा मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंसमोर केली। मराठा आंदोलकांनी शरद पवारांविरोधात यावेळी घोषणाबाजी केली आणि सुप्रिया सुळेंची गाडी अडवण्याचाही यावेळी प्रयत्न केला। आझाद मैदानात सुप्रिया सुळेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी पाण्याच्या बाटल्या फेकल्या। आंदोलकांनी सुप्रिया सुळेंच्या गाडीचा पाठलागही केला। त्यानंतरही सुप्रिया सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या 4 बॉटल्स फेकण्यात आल्या। सुप्रिया सुळेंनी जरांगे पाटलांची भेट घेतल्यानंतर आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना घेराव घातला। त्यानंतर सुप्रिया सुळेंनी आंदोलकांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, पण आंदोलकांनी त्यांच्या गाडीलाच घेराव घातला। त्यानंतरही सुप्रिया सुळेंनी आंदोलकांसोबत हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलक आणखीनच आक्रमक झाले। सुप्रिया सुळेंच्या बाजूला उभे असलेल्या एका व्यक्तीने सुप्रिया सुळेंना गाडीत बसून निघून जाण्याचा आग्रह केला। त्यानंतर सुप्रिया सुळे गाडीत बसल्या। सुप्रिया सुळे गाडीत बसल्यानंतर आंदोलकांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणा दिल्या। शरद पवारांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या। सुप्रिया सुळे गाडीत बसून जात असतानाच आंदोलकांनी त्यांची गाडी पुन्हा अडवली। त्यानंतर सुप्रिया सुळेंनी गाडीची काच काहीशी खाली करत शरद पवारांविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। काही आंदोलकांनी सुप्रिया सुळेंच्या गाडीला वाटही मोकळी करून दिली। दरम्यान सुप्रिया सुळेंच्या गाडीवर उजव्या बाजूला उभ्या असलेल्या एका आंदोलकानं बाटली फेकली। यानंतर आणखी 3 बाटल्या सुप्रिया सुळेंच्या गाडीवर फेकण्यात आल्या। ज्या आंदोलकानं शरद पवारांविरोधात घोषणा दिल्या त्याच आंदोलकानं शेवटी सुप्रिया सुळेंच्या गाडीवर हातही मारले।